स्वस्ति श्री गणेशाय नमः। ओम श्री सरस्वत्यै नमः। ओम नमः श्री परमहंसास्वादित चरणकमलचिन्मकरन्दाय भक्तजनमानसनिवासाय श्रीरामचन्द्राय योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं। वंशीविभूषितकरान्नवनीरदाभात् पीताम्बरादरुणबिम्बफलाधरोष्ठात् पूर्णेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दमीशमाळन्दिवल्लभम्। ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः। पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु श्री तुकाराम महाराज की जय। श्रीमद सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। तुची माता पिता तुची आम्हा त्राता संकटी रक्षिता सर्व काळ। अकारण करुणावरुणालय भगवंताच्या असीम कृपेने समस्त संत मांदी आळेच्या स्वामीजींच्या कृपाशीर्वादाने आपण श्रीमद अभंग ज्ञानेश्वरीचे यथामती चिंतन करण्याकरता प्रवृत्त हो झालो आणि द्वितीय अध्यायाचं आपलं चिंतन चालू आहे। यामध्ये 7व्या श्लोकाचं चिंतन करत असताना अर्जुनाने या 7व्या श्लोकामध्ये भगवंताची शरणागती पत्करलेली आपण पाहिली आहे आणि त्यातला आपला काही विचार चालू आहे। अर्जुन देवाला म्हणाला की देवा तू आमचा सखा आहेस, आमचं सर्वस्व आहे, गुरु बंधू देव तूच आहे, तूच माता पिता आहेस आणि तूच सर्व संकटातून सर्व काळ रक्षण करणारा आमचा त्राता आहेस, उद्धार करणारा आहेस। याचा विचार आपला चाललेला आहे। आता तू आमचा गुरु आहे असं म्हणतात, तर गुरु कोण आहे? तर त्याचं उत्तर आपल्याला देता येईल, जे अज्ञानाचा नाश करतात तेच गुरु आहेत। गुरु हा शब्द 2 अक्षराचा आहे आणि याचं चिंतन करत असताना शास्त्रकारांनी आपल्याला सांगितलं आहे, गु शब्दस्तंधकार स्यात् ऋ शब्दस्तन निरोधकः। गु हे अक्षर जे आहे तर हे अंधाराचं वाचक आहे आणि ऋ अक्षर हे अंधाराचा निरोधक असलेल्या प्रकाशाचं वाचक आहे। अर्थात आपल्या अंतःकरणातील अज्ञान अंधकार निवृत्त करणारं जे तत्व आहे ते गुरुतत्व आहे। म्हणून गुरु शब्दाची व्याख्या शास्त्रकाराने देखील अशीच केलेली आहे, गृणाती उपदिशती वेदादिशास्त्राणि इंद्रादिदेवेभ्यः। जो सर्वांना शास्त्रचिंतन सांगतो आणि सद्धर्माचं आचरण करून घेतो त्याला गुरु असं म्हणतात। अर्जुनाचं फार मोठं भाग्य की त्याला भगवान श्रीकृष्ण गुरु लाभले। भगवान श्रीकृष्णांचा जर आपण विचार केला तर ते पूर्णावतार आहेत, ही एक महत्त्वाची बाब आहे। आणि त्यानंतर दुसरी बाब अशी आहे की आत्तापर्यंत जे जगद्गुरू होऊन गेलेत या सर्व जगद्गुरूंमध्ये पहिले जगद्गुरू भगवान कृष्ण आहेत। कृष्णं वंदे जगद्गुरुं कृष्णस्तु भगवान स्वयं। कितीतरी अशी प्रमाण आपल्याकडे उपलब्ध आहेत। काय झालं ज्या वेळेला भगवान श्रीकृष्ण
सांदीपनी ऋषींकडे उज्जैनला अध्ययन करण्याकरिता गेले. काही मोजक्या कालावधीमध्ये भगवंताने आपलं अध्ययन पूर्ण केलं आणि यानंतर ज्यावेळेस परत फिरायचं त्यावेळेला भगवान श्रीकृष्णांनी आपल्या गुरूंना सांदीपनींना प्रश्न विचारला, गुरुदेव सांगा की आपणास मी गुरुदक्षिणा काय दिली पाहिजे. त्यावेळेला सांदीपनींच्या डोळ्यामध्ये पाणी आलं आणि त्यांनी सांगितलं की अरे मला गुरुदक्षिणा मिळाली. भगवान श्रीकृष्णांनी प्रश्न विचारला, तुम्हाला गुरुदक्षिणा मिळाली? होय. केव्हा मिळाली? सांदीपनींनी सांगितलं, माझा शिष्य म्हणून तू माझ्या आश्रमामध्ये ज्यावेळेला पहिलं पाऊल ठेवलं त्याच दिवशी मला गुरुदक्षिणा मिळाली. भगवान श्रीकृष्ण म्हणाले की अहो गुरुदेव, मी तर आपणास काहीच दिलेलं नाही आहे आणि असं असताना आपणास गुरुदक्षिणा मिळाली कशी? त्यावेळेला सांदीपनींच्या डोळ्यात पाणी आलं आणि ते म्हणाले, कृष्णा, मी तुला ज्या 14 विद्या शिकवल्या आहेत त्या 14 विद्यांमध्ये ज्योतिषविद्या आहे की नाही? भगवान म्हणाले, होय आहे. सांदीपनींनी सांगितलं, ज्या वेळेला तू माझ्या आश्रमामध्ये माझ्याकडे माझा शिष्य म्हणून आलास त्यावेळेला तुझ्या भाल प्रदेशाकडे पाहत असताना मला कळालं की तू एक दिवस आयुष्यामध्ये जगद्गुरू होणार आहेस. कृष्णम वंदे जगद्गुरू. आणि एखाद्याने जरी प्रश्न असा विचारला की भगवान श्रीकृष्ण जगद्गुरू आहेत, मान्य आहेत, पण या जगद्गुरूचा गुरु कोण? तर त्याचं उत्तर नाव माझं येणार आहे. सांदीपनी हे जगद्गुरूचे गुरु आहेत. किती मला मोठा मान प्राप्त होणार आहे रे कृष्णा, मिळाली मला माझी गुरुदक्षिणा. असं असतं, जे मोठी माणसं असतात त्यांना धनाची अपेक्षा नसते, त्यांना मान सन्मान हीच त्यांची संपत्ती असते. म्हणून असं वर्णन आहे, अधमा धनमिच्छन्ति धनम मानंच मध्यमाः उत्तमा मानमिच्छन्ति मानो हि महताम धनम. जे अधमवृत्तीचे लोक असतात ते केवळ धन मला मिळावं अशी अपेक्षा करत असतात. मग अपमान होऊन जरी ते धन मिळत असेल तरी त्यांना ते चालेल, परंतु अधम फक्त धनाची इच्छा करतात. धनम मानंच मध्यमाः, एक वर्ग असा आहे की त्यांना धनही पाहिजे आणि मानही पाहिजे हा एक वर्ग आहे. आणि तिसरा वर्ग आहे धन नको पण मान फक्त आपला असावा, आपली सत्कीर्ती जगामध्ये असावी, कोणीही आपल्याला कलंक लावू नये, अपकीर्ती आपली करू नये, असा एक वर्ग आहे. आणि तो वर्ग जो आहे तो उत्तम वर्ग आहे. शास्त्रकारांनी सांगितलं, मानो ही महताम धनम, सन्मान सत्कीर्ती हेच त्यांचं धन असतं. सांदीपनींनी सांगितलं, असा जगद्गुरूचा गुरु होण्याचा बहुमान हा तुझ्यामुळे मला प्राप्त होत असल्या कारणाने मला गुरुदक्षिणा मिळाली. भगवान श्रीकृष्ण हे जगद्गुरू आहेत. किंबहुना पतंजल योगशास्त्रामध्ये सुद्धा असं वर्णन आहे, स एषः पूर्वेषाम अपि गुरुः कालेना नवच्छेदात. तो परमात्मा यापूर्वी जे गुरु होऊन गेले अशा त्या सगळ्या गुरूंचाही गुरु आहे. कारण की त्याच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची कालमर्यादा नाही, कालपरिच्छेद त्याच्या ठिकाणी नाही आहेत. ज्ञानोबरायांनी सुद्धा 11व्या अध्यायामध्ये म्हटलेलं आहे, वेदातेही पडविता आदि गुरु तू. वेदांचा जर आपण विचार केला तर ते सर्वज्ञ आहेत, पण अशा सर्वज्ञ वेदांनाही शिकवणारा हा परमात्मा असल्यामुळे तो सर्वांचा गुरु आहे. असा जगाचा गुरु असलेला भगवान श्रीकृष्ण हा अर्जुनाला गुरु प्राप्त झाला. हे अर्जुनाचं फार मोठं भाग्य. म्हणून अर्जुन म्हणतो की देवा, गुरु बंधू देव आमुचा, तू आमचा गुरु आहेस. बरं, आता गुरुनंतर पुढे देवाला म्हणलेलं आहे बंधू, तू आमचा बंधू आहेस, बांधव आहेस. काय आहे? पांडवांची माता कुंती ही भगवान श्रीकृष्णांची आत्या आहे.
त्यामुळे पांडव हे श्रीकृष्णांचे आतेभाऊ आहेत, असा त्यांचा नातेसंबंधही आहे, व्यावहारिक संबंधही आहे. परंतु बंधू शब्दाचा अर्थ केवळ भाऊ, आतेभाऊ वगैरे असा नसून जो बंधनापासून सोडवतो तोच यथार्थ बंधू आहे. आता थोडा विचार केला तर दुर्योधनाला तर 99 बंधू होते, परंतु त्या दुर्योधनामुळे तर सर्वांचा नाश झाला. मग असा बंधू काय उपयोगाचा? म्हणजे नुसत्या नावाचा किंवा नात्याचा बंधू जो आहे तो उपयोगाचा नाही, तो खरा उपकारक असावा. आणि या दृष्टिकोनातून आपण बंधू शब्दाचा अर्थ पाहिला तर जन्म मृत्यूरूपी बंधनातून सोडवणारे भगवान श्रीकृष्ण हेच खरे यथार्थ बंधू आहेत. बंधू कुणाला म्हणावं? ज्ञानोबरायांनी 17व्या अध्यायात वर्णन केलेले. फेडिता बंधनाचा ठावो, तू जगत बंधू ऐसा भावो. सर्व बंधनाचा ठाव फेडणारा देवा, तू खरा जगतबंधू आहेस. अर्थात आत्तापर्यंत आपण बंधू शब्दाचा लाक्षणिक अर्थ पाहून आलो. आता पुढे पिता म्हटलेला आहे. मग प्रश्न निर्माण होतो की पिता कोण? तर सामान्यतया जो जन्म देणारा आहे तो पिता मानला जातो, परंतु शास्त्रकारांनी मात्र पालन पोषण करणारा जो आहे त्याला पिता म्हटलं आहे. या संदर्भामध्ये एक श्लोक असा आहे. जनिताचोपनेताच यस्तु विद्यां प्रयच्छति अन्नदाता भयत्राता पंचैते पितरः स्मृताः. अर्थात जनिता जो जन्म देणारा आहे, उपनेताच जो उपनयन करणारा आहे अर्थात संस्कार देणारा आहे, यस्तु विद्यां प्रयच्छति जो विद्या प्रदान करणारा आहे, अन्नदाता आपल्याला अन्नदान करणारा अर्थात संकट काळामध्ये आपलं पोषण करणारा, भयत्राता म्हणजे संकटातून आपलं रक्षण करणारा, अभय प्रदान करणारा. हे 5 जण जे आहेत शास्त्रकार सांगतात पंचैते पितरः स्मृताः. हे 5 जण जे आहेत हे पिता समान आहेत किंवा पिताच आहेत. आणि शांतीब्रह्म श्री एकनाथ महाराजांनी देखील एकनाथी भागवतामध्ये असा उल्लेख केला आहे. उपजलिया बाळकासी तत्वता पंचविध जाण पिता, जनिता आणि उपनिता तिजा प्रतिपाळिता अन्नदाने. म्हणजे जन्माला आलेल्या बालकाला हे 5 प्रकारचे पिता आहेत, जनिता, उपनिता, प्रतिपालिता. बरं, भगवंताचाही विचार जर आपण केला तर भगवान कुणाचा पिता हो? जगाचा पिता. गतिर्भरता प्रभू साक्षी निवास शरणम सुहृत. गीतेमध्ये 9व्या अध्यायामध्ये 18व्या श्लोकात हे वर्णन आहे. हा सर्व जगाचं पालन पोषण करतो परमात्मा, म्हणून त्या परमात्म्याच्या ठिकाणी पिता ही संज्ञा अन्वर्थक आहे. पोषितो जगाशी एकला तो. आणि म्हणूनच 9व्या अध्यायामध्ये भगवंताने सुद्धा असं म्हटलेलंच आहे. पिताहमस्य जगतो माता धाता पितामहः. मी या सर्व जगताचा पिता आहे, आई आहे आणि आजोबाही मीच आहे. सर्व जगाचं पालन करणारा, पोषण करणारा परमात्मा असल्यामुळे त्या परमात्म्याला पिता म्हणणं हे योग्य आहे. कारण की प्रश्न असा निर्माण होतो की जर हे आतेभाऊ आहेत तर भगवान आतेभाऊ असताना अर्जुन भगवंताला पिता कसा म्हणतो? तर या दृष्टिकोनातून जगत पितृत्व देवाकडे आहे, अर्जुनाचा हे पितृत्व देवाला प्राप्त होतं. बरं, देव अर्जुन म्हणतो की अरे बाबा देव, कृष्णा तू आमचा देवही आहेस. मग देव आहेस याचा अर्थ आमचं कुलदैवत तू आहेस. आमची कुलदैवता. जे भाविक असतात ते भाविक काय करतात? कुलदैवतेची आराधना करतात. एक लक्षात ठेवा, कुलदैवतेची प्रसन्नता ही सर्व बाजूला आपल्याला यश मिळण्यासाठी अत्यंत महत्त्वाची बाब आहे. युगानुयुगाए
अनेक देवतांची उपासना शास्त्रकारांनी सांगितलेली आहे. सत्ययुगामध्ये विशेष करून कोणत्या देवतेची उपासना करावी, द्वापार युगामध्ये विशेष करून कोणत्या देवतेची उपासना करावी, सगळे उल्लेख शास्त्रकारांनी सांगितलेले आहेत. त्याप्रमाणे वर्तमान कलियुगामध्ये युगदेवता म्हणून 2 देवतांचा विचार सांगितलेला आहे. कलौ चंडी विनायकौ. कलियुगामध्ये कुलदेवी आणि गणपती यांची उपासना अधिकाधिक केली पाहिजे. किंबहुना आपल्याला आपलं इष्टदैवत म्हणून भगवान कृष्ण असतील, भगवान शंकर असतील, मारुतीराय असतील, दत्त असतील, अन्य कोणीही असेल, तर त्यांच्या उपासनेमध्ये आपल्याला सुयश प्राप्त व्हावं, सफलता प्राप्त व्हावी असं वाटत असेल, तर त्याकरता पहिली महत्त्वाची बाब आहे की आपण आपल्या कुलदेवतेची आणि गणपतीची उपासना केली पाहिजे. उपासना शास्त्राचा नियमच असा आहे, पहिले गणपतीची उपासना करावी, मग कुलदेवतेची उपासना करावी, त्यानंतर मारुतीरायांची उपासना करावी आणि ह्या 3 उपासना केल्यानंतर आपल्या इष्टदेवतेची उपासना करावी. त्यावेळेला ती उपासना ही सिद्ध होत असते आणि निर्विघ्नतया पार पडत असते. किंबहुना जोपर्यंत कुलदेवतेची आपल्याला कृपा संपादन होतच नाही, तोपर्यंत आपल्याला अन्य देवतेंची कृपा संपादित करता येत नाही. याकरता म्हणून मी उदाहरण आपणास काही सांगून जातो की रुक्मिणी माता हिचं इष्टदैवत हे भगवान श्रीकृष्ण होता, परंतु इष्टदैवत भगवान कृष्णाची प्राप्ती होण्याकरता रुक्मिणी मातासुद्धा आपल्या कुलदेवतेला शरण गेल्याचं वर्णन आपल्याला पाहायला मिळतं. याकरता म्हणून रुक्मिणी स्वयंवर हा जो विषय आहे हा आपण मुळात पाहावा. मी जास्त सांगणार नाही. झालं असं की रुक्मिणी माता ही भीष्मक राजांची कन्या आणि भीष्मकराज हे संतांचे संगतीप्रिय, त्यामुळे अनेक संत भीष्मक राजांकडे येत असत आणि रुक्मिणी ही या भीमकाची आवडती कन्या, लाडकी लेकमी संतांची मजवरी कृपा बहुतांची या नियमाप्रमाणे ती लाडकी असल्यामुळे कुणीही संत राजाकडे आले की राजाने त्यांचं स्वागत करावं, त्यांचा सत्कार करावा, बसवावं आणि त्यांना काही प्रश्न विचारावेत आणि संतांनी उत्तर द्यावेत आणि ते प्रश्नोत्तर ऐकण्याकरता ही रुक्मिणी माता त्या ठिकाणी उपस्थित असायची. तर या रुक्मिणीने अनेक महापुरुषांच्या मुखातून भगवान श्रीकृष्णांविषयी ऐकलं आणि देवाविषयी ऐकून अंतःकरणाने तिने निश्चय केला की आपण भगवान श्रीकृष्णांचंच पतिस्वरूपामध्ये वर्ण करावं आणि या रीतीने ती सर्व तयारी झाली. आता रुक्मिणी उपवर झाली आणि रुक्मिणीचा भाऊ रुक्मी याने रुक्मिणीचा विवाह त्याचा मित्र असलेल्या शिशुपालाशी करण्याचं नियोजन केलं. संतांनी असं वर्णन केलेलं आहे, वृत्ती गुंतली गोपाळा, हळद लागली शिशुपाळा. म्हणजे रुक्मिणी मातेची वृत्ती तर भगवान श्रीकृष्णांच्या ठिकाणी गुंतल्या गेली, मला हाच पती स्वरूपात हवा आहे आणि विवाहाचे जे काही सोपस्कार आहेत तर ते तर चालू झाले शिशुपालाच्या समवेत. रुक्मिणी मातेला काही चैन पडेना. रुक्मिणी मातेने सुदेव ब्राह्मणांच्या हाती भगवान श्रीकृष्णांकडे संदेश पाठवला. 7 श्लोक भागवतामध्ये सांगितलेले आहेत. त्याच्यामध्ये पहिला श्लोक आहे, श्रुत्वा गुणान् भुवन सुंदर शृण्वतान्ते निर्विश्य कर्णविवरैर्हरतोऽङ्गतापं रूपं दृशां दृशिमताम् अखिलार्थलाभं त्वय्यच्युता विशति चित्तमपत्रपं मे. या श्लोकापासून या रुक्मिणीच्या संदेशाची पत्राची म्हणा आपण सुरुवात पाहतो. तर रुक्मिणी मातेने सांगितलं, देवा आत्तापर्यंत तुझ्याविषयी मी ऐकलं. काय ऐकलं माझ्याविषयी? गुणान अर्थात तुझ्या ठिकाणी असलेले जे काही सद्गुण आहेत या सद्गुणांचं श्रवण मला घडलं आहे. बरं, अजून काय ऐकलं? भुवन सुंदर, तुझ्या सौंदर्याविषयी ऐकलेलं आहे. आता बघा असं आहे,
कुणीही असेल तरीसुद्धा त्याने देव हा सुंदर आहे असंच वर्णन केलेलं आपल्याला पाहायला सापडतं. संत असो, देव असो, मानव असो, राक्षस असो, सर्वांनी देव कसा आहे तर सुंदर आहे हे वर्णन केलेलं आहे. कितीतरी प्रमाण आपल्याकडे उपलब्ध आहेत. पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती, रत्न किळ फाकती प्रभा, अगणित लावण्य तेज पुंजाळले, नवर्णवे तेथीची शोभा, कानडाव विठ्ठलू करनाटकू, तेणे मज लावी वेधू. हे प्रमाण असेल. राजस सुकुमार मदनाचा पुतळा, हे प्रमाण असेल. कितीतरी प्रमाण आपल्याला देता येतील की देव सुंदर आहे. रुक्मिणी माता सांगते, देवा मी तुझ्याविषयी ऐकलं रे, तुझे गुण ऐकले, तुझं सौंदर्य ऐकलं, आणि शृण्वतांते निर्विश्य कर्णविवरेर हरतोंगतापम, या तुझ्या गुण आणि रूपाच्या कीर्तिश्रवणाने माझ्या अंतःकरणातील काम हा नष्ट झाला. देवा तुझं दर्शन कसं आहे? रूपम दृशाम दृशिमताम अखिलार्थलाभम, तुझं रूपदर्शन ज्यांना डोळे आहेत त्यांना आपल्या डोळ्याने प्राप्त होणाऱ्या सर्व फलाचं ते फल आहे आणि चारही पुरुषार्थ प्रदान करणारं आहे. आणि असे असलेल्या अच्युत स्वरूप तुझ्या ठिकाणी माझं आता हे निर्लज्ज झालेलं चित्त जे आहे हे प्रविष्ट झालेलं आहे. बरं देवा, मला विवाह करायचा आहे तुझ्याशी, परंतु बंधूने विवाह ठरवला आहे मात्र शिशुपालाशी. जर माझा विवाह शिशुपालाशी झाला तर देवा त्याचा अर्थ असा होईल, सिंहाची शिकार ही लांडग्याने पळवली, आणि म्हणून देवा मला शिशुपालाशी विवाह करायचा नाही आहे. आपण या, माझं अपहरण करा आणि त्यानंतर योग्य काळी माझ्याशी आपण विवाह करा. विवाहाचे एकंदरीत शास्त्रकारांनी 8 प्रकार सांगितलेले आहे. ब्राह्मविवाह, प्राजापत्य विवाह, गांधर्व विवाह, राक्षस विवाह, पैशाच्य विवाह, असे एकंदरीत 8 प्रकार आहेत. तर त्यापैकी ज्याच्यामध्ये पहिले मुलीचं अपहरण करायचं आणि नंतर योग्य काळी तिच्याशी शास्त्रोक्त पद्धतीने विवाह करायचा, हे ज्या प्रकारात घडत असतं त्याला राक्षसी विवाह असं म्हणतात. त्या रुक्मिणी मातेने देवाला सांगितलं की राक्षसोद्वाह विधीना माझ्याशी आपण विवाह करा. चला इथपर्यंत आलो. पण प्रश्न असा निर्माण झाला की देवा तू कौंडिन्यपुरात येणार कसा आणि तुझी माझी भेट होणार कशी? कारण की इथे तर सशस्त्र पहारा आहे. तर याकरता रुक्मिणी मातेने एक संकेत दिला. कुलदेवी यात्रा, आमच्या घराण्याची अशी परंपरा आहे की ज्या वधूचा विवाह संपन्न व्हायचा आहे त्या वधूने विवाहापूर्वी आपल्या कुलदैवतेची पूजा करावी आणि तदनंतर तिने त्या बोहल्यावर चढावं. एवढी एकच संधी आहे देवा. ठीक आहे. 7 श्लोकांमध्ये रुक्मिणी मातेने पत्र पाठवलं. सुदैव भगवान श्रीकृष्णांकडे पत्र घेऊन गेले द्वारकेमध्ये. देवाने ते पत्र पाहिलं. देव पत्र वाचत असताना सुदैव देवाच्या चेहऱ्यावरचे भाव वाचत होते. पत्र वाचून झालं. भवदीया रुक्मिणी. आणि सुदैवांनी प्रश्न विचारला. देवा वाचलं पत्र? वाचलं. लक्षात आलं. बरं, मग आता निरोप काय द्यायचा? भगवान श्रीकृष्णाने सांगितलं, अहो गुरुजी, निरोप देण्याकरता वेळ राहिला कुठे? मग लगेच निघायचं आता. ठीक आहे. दारुकांना आज्ञा केली. रथ सज्ज झाला आणि भगवान श्रीकृष्ण सुदैवांना घेऊन निघाले. ज्या वेळेला कौंडिन्यपुरापर्यंत आले, भगवंताने सुदैवांना सांगितलं, जाऊन सांगा भीष्मक राजांना मी आलोय म्हणून. सुदैवाने जाऊन निरोप दिला की भगवान श्रीकृष्ण द्वारकेवरून आले आहेत स्वयंवरासाठी.
हे ऐकल्यानंतर रुक्मिणीला तर अतिशय संताप झाला. याला बोलावलं नाही तरी आला. भीष्मकांनी सांगितलं की हे बघ, आपल्याकडे मंगलकार्य आहे आणि जर आपण विरोध केला तर युद्ध होईल, रक्तपात होईल, असं होऊ नये. शेवटी तो म्हणाला, तुम्हाला काय करायचं ते करा. आणि कौंडिन्यपुराधीश्वर भीष्मकराज भगवान श्रीकृष्णांच्या स्वागताकरता गेले. आत्तापर्यंत कौंडिन्यपुरामध्ये अनेकांनी भगवान कृष्णांविषयी फक्त ऐकलं होतं, परंतु कधी कोणी प्रत्यक्षात पाहिलं नव्हतं. आणि म्हणून राजमार्गाने जे देवाचं येणं घडलं तर अनेक जण दारादारातून, खिडक्यांमधून, गच्च्यांमधून देवाला पाहण्याकरता उभे राहिले. देव सर्वांचा अभिवादन स्वीकार करीत पुढे निघाले. अनेकांच्या मनामध्ये हाच भाव आला की अरे किती सुंदर आहे हा भगवान श्रीकृष्ण. आपल्या रुक्मिणीचा विवाह शिशुपालाऐवजी जर भगवान श्रीकृष्णांविषयी झाला असता तर खूप चांगलं झालं असतं, कारण साक्षात लक्ष्मीनारायणाचीच जोडी दिसली असती. अर्थात हे होते कोण? लक्ष्मीनारायणच होते. लक्षात ठेवा, राखावी बहुतांची अंतरे, भाग्य येती तदनंतरे. अनेकांचे अंतःकरण जपावे लागतात, त्यानंतरच कुठे आपल्याला सद्भाग्य हे प्राप्त होत असतं. या नियमाने निघाले. आले. रुक्मिणीला बातमी मिळाली, भगवान श्रीकृष्ण आले आहेत. भगवान श्रीकृष्णांनी आपले गुप्तहेर पाठवले, सगळी व्यवस्था लावून घेतली आणि रुक्मिणी माता कुलदेवीच्या पूजेकरता निघाली. त्या देवीच्या मागच्या बाजूला जे द्वार होतं मंदिराचं, तर त्या द्वाराजवळ भगवान श्रीकृष्णांनी आपला रथ सज्ज ठेवला. आता रुक्मिणी मातेने अंबा मातेची, कुलदेवीची पूर्ण पूजा केली, मंत्रपुष्पांजली वगैरे वाहिली आणि ब्राह्मणांना वायनदान, सुवासिनींना वगैरे सर्व दान वगैरे झालं. आणि आता शेवटी रुक्मिणी मातेने भगवतीची प्रार्थना केली. सर्व मंगलमंगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. मी आत्ता जो श्लोक उच्चारला याच्यामध्ये मंगल्ये असा शब्द उच्चारल्यामुळे अनेकांच्या भुवया कदाचित उंचावतील, परंतु व्याकरणशास्त्राच्या दृष्टिकोनातून सर्व मंगल मांगल्ये असं न होता मंगल्ये असंच खरा मूळ पाठ आहे. आणि ऋषी वचन असल्यामुळे मंगल्येच्या ऐवजी मांगल्य म्हटलं तरी तो दोष नाही, परंतु मंगल्य हा मात्र शास्त्रशुद्ध पाठ आहे. असो, सर्वार्थ साधिके, हे जगदंबे तू सर्व अर्थ अर्थात सर्व कामना परिपूर्ण करणारी आहेस. माझी इच्छा एकच आहे की भगवान श्रीकृष्ण मला प्राप्त व्हावेत. प्रार्थना केली रुक्मिणी मातेने. भगवतीवरती वाहिलेलं मंत्रपुष्प ते वरचं फूल ढळलं आणि रुक्मिणी मातेच्या मस्तकावर पडलं. असं आहे, आपल्याकडे कौल पद्धती आहे. देवाला फूल वगैरे वाहिलं आणि विशिष्ट प्रार्थना केली. जर आपलं कार्य व्हायचं असेल तर ते फूल वर्ण कलतं. ते कुठल्या बाजूला कललं आहे त्यानुसार आहे कार्यसिद्धी होणार की होणार नाही, ते विघ्न येणार, विलंबाने होणार की त्वरित होणार, हे सगळे भाकितं आपल्याला करता येत असतात. तर रुक्मिणी मातेच्या मस्तकावरती ते जगदंबेच्या मस्तकावरचं पुष्प ढळलं, पडलं. रुक्मिणी मातेने ते फूल आपल्या खाली पडू दिलं नाही, पदरामध्ये बांधलं आणि प्रार्थना करून प्रदक्षिणा करण्याकरता निघाली. जी प्रदक्षिणा करण्याकरता निघाली, मागच्या बाजूला रुक्मिणी आल्याबरोबर देवाने रुक्मिणीला आपल्या रथात खेचून घेतलं आणि भगवान घेऊन गेले. मला सगळं रुक्मिणी स्वयंवर या ठिकाणी सांगायचं नाही, पण माझा मुद्दा असा आहे की रुक्मिणीला भगवान श्रीकृष्णांची अर्थात इष्टदेवतेची प्राप्ती झाली. पण केव्हा झाली? ज्यावेळेला कुलदेवतेची पूजा झाली, कुलदेवतेचा आशीर्वाद मिळाला त्यावेळेला. ठीक आहे, आपण रामायणामध्ये जरी गेलात तरी असंच प्रसंग आपल्याला पाहायला मिळतो. रामराय विश्वामित्रांसमवेत जनकपुरी, मिथिला नगरी, नेपाळ या ठिकाणी गेले आणि त्या ठिकाणी विश्वामित्रांच्या आज्ञेवरून जनक राजाच्या बागेमध्ये
पूजेसाठी लागणारे पानं फळं फुलं वगैरे आणण्याकरता गेले. आणि याच वेळेला सीतामाई या पुष्पवाटिकेमधील असलेल्या जगदंबेची पूजा करण्याकरता त्या ठिकाणी आल्या. आणि सखी सोबत होत्या. तर त्यापैकी एक सखी थोडीशी बाजूला आलेली, तिच्या नजरेला रामराय आणि लक्ष्मण महाराज हे दोघंही पडले, जे पुष्पवाटिकेमध्ये पुष्पचयन करण्याकरता आलेले होते. आणि ते रामरायाचं अनुपम सौंदर्य, ऐश्वर्य, शांत धीर गंभीर वृत्ती पाहून ती सखी अक्षरशः वेडावली. ती धावतच सीतामाईकडे सगळ्यांकडे आली आणि इतका आनंद झालेला होता, असं स्वरूप तिने या अगोदर कधीच पाहिलं नव्हतं. त्यामुळे तिला बोलताच येईना, अवाक झाली, दम लागलेला, फक्त हा हा करत होती मूकास्वादनवत. शास्त्रकार सांगतातच देवाचं स्वरूप कसं आहे, अनिर्वचनीयम, त्याविषयी नक्की काहीच बोलता येत नाही, असं भगवंताचं स्वरूप आहे. शेवटी सीतामाई विचारायला लागली, झालं तरी काय? तिला सांगताच येईना की मी अत्यंत सुंदर, जगातला सर्वात सुंदर पुरुष मी पाहिला आहे आज, हे तिला सांगताच येईना. शेवटी ती सीतामाईला घेऊन तिथे आले. आणि ज्यावेळेस सीतामाईने रामरायाला पाहिलं, त्याच क्षणाला सीतामाईने आपलं अंतःकरण रामरायाला समर्पित केलं. असं वर्णन आहे की सीतामाई रामरायाकडे पाहत राहिली, ती पापणीच लवेना, निर्निमेष वृत्तीने रामरायाकडे पाहायला लागली. प्रश्न निर्माण झाला की असं का व्हावं? तर त्याचं उत्तर असं सांगितलं आहे की आपली पापणी याकरता लवते कारण की निमी नावाचा जो राजा आहे, तर त्याला वसिष्ठांचा शाप झाला, तो देहरहित झाला. आणि मग त्या राजाने वसिष्ठांची प्रार्थना करून विचारलं की बा मला राहण्याकरता स्थान कोणतं? तर वसिष्ठांनी उत्तर दिलं की डोळ्याच्या पापण्या ह्या तुझ्या राहण्याकरताचं स्थान आहे. आणि तो निमी आपल्या डोळ्याच्या पापण्यांवरती येऊन राहिला आहे, म्हणून त्या ओझ्याने आपल्या पापण्या लवतात, हा नियम आहे. असं असल्यामुळे तो निमी राजा. पण इथे काय झालं, सीतामाईचे डोळेच म्हणजे पापण्या लवतच नव्हत्या. का असं झालं? तटस्थती का झाली? तर निमी राजाने असा विचार केला की सीता ही आपल्या कुळामध्ये जन्माला आलेली आहे आणि ती तिच्या पतीला पाहत आहे, अर्थात दोघांचा एकांत आहे. आणि या एकांतामध्ये अशा वयोवृद्ध व्यक्तीने राहणं योग्य नाही. म्हणून सीतामाईच्या पापण्यांवरनं निमी राजा हटल्या गेले, बाजूला झाले. आणि आता निमी राजाच बाजूला झाले, त्यामुळे पापण्यांना वजनच राहिलं नाही, म्हणून त्या पापण्या लवतच नव्हत्या. किती सुंदर भाव आहेत. सांगायचं तात्पर्य मला असं आहे, निर्निमेष वृत्तीने सीतामाईने रामरायाला पाहिलं आणि रामरायाने पुष्पचयन करून रामराय ज्यावेळेला पुष्पवाटिकेतून निघून गेले, ती सीतामाई जगदंबिकेकडे आली आणि जगदंबिकेची तिने प्रार्थना केली की हे जगन्माते, आत्ता जो मला दिसलेला पुरुष आहे निश्चितच क्षत्रिय आहे आणि असं असल्यामुळे मला त्याचीच पतिरूपाने प्राप्ती व्हावी अशी प्रार्थना केली. आणि त्या जगदंबिकेच्या कृपेने अर्थात कुलदेवतेच्या कृपेने सीतामाईला इष्ट असलेल्या रामरायाची प्राप्ती झाली. म्हणजे हे दोनही उदाहरण जर आपण पाहिले तर दोन्ही उदाहरणांमध्ये आपल्याला कुलदेवतेच्या कृपेने इष्टाची प्राप्ती, ईश्वराची प्राप्ती हे पाहायला मिळालं. हे दोनच उदाहरणं आहेत असं नाही, अशी अनेक उदाहरणं देता येतील, परंतु याचाच विस्तार खूप या ठिकाणी होईल म्हणून मी तो विस्तार बंद करतो. परंतु सर्वांनी मात्र हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे की पहिले गणपतीची उपासना, नंतर कुलदेवतेची उपासना, तदनंतर मारुतीरायांची उपासना करून मग आपण पुढे आपली उपासना करावी. म्हणून सगळे भाविक जे कुलदेवतेची आराधना करतात, पण सर्व दुःखाची परिसमाप्ती करण्याचं सामर्थ्य फक्त परमात्म्याचं आहे. आणि म्हणून अर्जुन म्हणतो
की तू आमचा देव आहेस, याचा अर्थ असा आहे की आमचं कुलदैवतही तूच आहेस, आमची इष्टदेवताही तूच आहेस. आणि तुला असं देव म्हणण्याचं कारण असं की आमचा तसा अनुभव आहे. आजपर्यंत अनेक संकटातून तू आमचं रक्षण केलेलं आहे. आता कुठे कुठे या देवाने पांडवांचं रक्षण केलेलं आहे याचा थोडासा विचार जो आहे हा काल मी आपणास सांगून आलेलो आहे. त्याचा अधिक विस्तार मी या ठिकाणी करत नाही. अगदी सांगायचंच असेल तर रामरायाने दगडाचा सेतू बांधण्याच्या ऐवजी बाणांचा सेतू बांधायला हवा होता, म्हणून अर्जुनाने बाणांचा सेतू बांधला, पण मारुतीरायांनी त्यावर पाय ठेवताच तो मोडला. पण भगवंताला याला साक्षी नाही म्हणून पुन्हा बाणांचा सेतू बांधायला लावला आणि देवांनी बाणाखाली सुदर्शन चक्र ठेवलं. मग मारुतीरायांच्या हातून तो सेतू मोडला नाही, कारण की तो बाणांचा सेतू मोडला तर अग्नी कष्ट करील असा अर्जुनाचा पण होता. पण भगवंताने अर्जुनाला यातूनही वाचवलं आणि मारुतीराय या प्रसंगी हारले म्हणून त्या अर्जुनाच्या ध्वजस्तंभावर बसले. ध्वजस्तंभे वानरू तो मूर्तिमंत शंकरू. एक नाही असे कितीतरी उदाहरणं आपल्याला देता येतील. कर्णाजवळ जोपर्यंत इंद्राने वासवी शक्ती दिली होती तोपर्यंत भगवंताने अर्जुनाला कर्णासमोर येऊच दिलं नाही. त्या शक्तीचा उपयोग कर्णाने घटोत्कचावर केल्यावर मग अर्जुनाला रणक्षेत्रावर मोकळेपणाने फिरू दिलं. किंबहुना नरोवा कुंजरोवा हे ऐकल्याने द्रोणाचार्याने शस्त्रसन्यास घेतला व त्यानंतर धृष्टद्युम्नाने त्याचा घात केला. हे असं जे आहे ना, अनेक अनेक संकटातून देवाने रक्षण केलेलं आहे. कर्णाने साक्षात तक्षकच अर्जुनावर बाण रूपाने सोडला, तेव्हा भगवंताने रथावर डोंगरा एवढा भार आणला आणि त्यामुळे रथ जरा खाली दबला आणि तो बाण केवळ अर्जुनाचा मुकुट उडवण्यामध्ये खर्ची पडला. म्हणजे काय झालं, अर्जुनाच्या जीवावरचं जे संकट आहे ते टळलं. असे अनेक संकट आहेत. या संकटातून देवाने या पांडवांचं रक्षण केलेलं आहे. तूची माता पिता तूची आम्हा त्राता संकटी रक्षिता सर्व काळ. किंबहुना अर्जुनावरती भगवंताचं प्रेम किती, तर याचं चिंतन आपल्याला असं सांगता येईल. महाभारतामध्ये असा प्रकार झाला. अर्जुन आणि युधिष्ठिर यांचा जेव्हा भीष्माचार्यांपुढे टिकाव लागेना त्यावेळेला भीष्मांशी झालेल्या 9व्या दिवशीच्या रात्री पांडवांच्या शिबिरात योद्ध्यांची समिती बसली आणि त्यावेळेला भगवंताने आपलं अर्जुनाविषयीचं प्रेम व्यक्त करताना म्हटलंय, जो पांडवांचा शत्रू तो माझाही शत्रू आहे आणि जे पांडवांचे आहेत ते माझे आहेत. यः शत्रुः पांडुपुत्राणां मत् शत्रुः सन संशयः मदर्था भवदीया ये मदीयास्तवैव ते. किंबहुना धर्मराजा, हा तुझा भाऊ अर्जुन माझा सखा आहे, संबंधी आहे व शिष्य आहे, म्हणून त्याच्यासाठी म्हणजे अर्जुनासाठी मी माझं मांस सुद्धा काढून देईल. तव भ्राता मम सखा संबंधी शिष्य एवच मासान्युत्कृत्य दास्यामि फाल्गुनार्थे महीपते. आणि अर्जुन हा देखील नरव्याघ्र आहे, तो माझ्यासाठी जीवितही देईल. म्हणजे एकमेकांचं संरक्षण करायचं असं आमच्यामध्ये ठरलेलं आहे. अयंचापि नरव्याघ्र मत्कृते जीवतम त्यजेत एषन सम्मतास्तात ताररेम परस्परम. आणि याप्रमाणे यादवांच्या नाशानंतर आपला अंतिम समय जवळ आला आहे असं पाहून भगवंताने
वसुदेवास म्हणजे आपल्या पित्याला असं सांगितलं की यापुढे अर्जुन जसं सांगेल तसं वागा, कारण अर्जुन म्हणजे मीच आहे आणि मी म्हणजेच अर्जुन आहे. योहम तमर्जुनम विद्धी योर्जुनस्सोहमवतु यदब्रूयात तत्तथा कार्यमिति बुद्ध्यस्व भारत. एवढं अर्जुनाचं आणि देवाचं सख्यत्व असल्या कारणाने अर्जुन आणि देव एकच आहेत. किंबहुना आता अर्जुन पुढे म्हणतो, करुणेने गुरु शिष्याचा अव्हेर, नदी ते सागर त्याची केवी. ज्याप्रमाणे गुरु शिष्याचा केव्हाही अव्हेर करत नाही किंवा समुद्र नद्यांचा त्याग करत नाही, त्याप्रमाणे पांडवांची आणि कौरवांची प्रत्यक्ष प्रथम भेट ही द्रौपदी स्वयंवरानंतर झाली आणि तेव्हापासून भगवंताचं पांडवांशी मित्रत्व जडलं. पांडवांपैकी युधिष्ठिर व भीम हे वयाने भगवान श्रीकृष्णांपेक्षा मोठे होते. नकुल सहदेव त्यांच्यापेक्षा लहान होते आणि अर्जुन हा भगवान श्रीकृष्णांच्या बरोबरीचा असल्याने त्यांची दाट मैत्री होऊन पुढे त्याचं सख्य भावात रूपांतर झालं. पुढे अर्जुनाने देवाची शरणागती पत्करल्यानंतर अर्जुन शिष्य झाला. त्यानंतर त्याला ज्ञानोपदेश देऊन भगवंतांनी मोहमुक्त केलं. म्हणजे गीतोपदेशानंतर अर्जुनाच्या ठिकाणी असलेलं कृष्णप्रेम सख्य भक्तीत रूपांतरित झालं. सागर जसा आपल्याकडे वाहत येणाऱ्या नदी ओहोळ नाल्याचा त्याग करत नाही, त्यांना सामावून घेतो, त्याप्रमाणे श्री गुरु आपल्या शिष्याची कधीच वंचना करत नसतात. गुरु आपल्या शिष्याला सोडत नाहीत, ते त्याचा उद्धार करतातच. सोडून या जाता अपत्या ते माय कैसी गती होय सांगे कृष्णा, सर्वा परी तैसा आमासी आधार, प्रभो निरंतर तूची एक. किंवा कृष्णा ऐक, जर आईच आपल्या मुलाला सोडून गेले तर ते कसं जगणार? अर्थात जगणारच नाही. मातेने स्तनपान करणाऱ्या लेकराचा त्याग केला तर ते कसं जगावं? तुकोबाराय म्हणतात ना, तुका म्हणे माता बाळ चुकलिया वनी, न पवता जननी दुःख पावे विठ्ठले. मग त्याप्रमाणे देवा, तू जर आमचा त्याग केलास तर आम्हाला जगणं कठीण होईल. आणि म्हणून सांगतात की देवा, सर्वतोपरी तूच एक आम्हाला आहेस, आणि जर हे माझं अगोदरचं बोलणं पटत नसेल तर मग काय? आणि जरी माझे मागील बोलणे तुझं लागे माने ऐसे नाही तर, तरी जे उचित धर्मशास्त्राधारे झनी ते मुरारी सांगे मज. मग हे देवा, आम्हाला जे योग्य असेल आणि जे धर्माच्या विरुद्ध नसेल ते यावेळी त्वरित मला सांग, अशी प्रार्थना या अर्जुनाने केलेली आहे. यापैकी शेवटचा जो अभंग आहे 100वा, तरी जे उचित धर्मशास्त्राधारे झनी ते मुरारी सांगे मज, या अभंगापासून पुढील विचार आणि पुढील श्लोकाचा विचार हा उद्यापासूनच्या सत्रामध्ये आपणासमोर मी मांडेन. काल प्रकृती अस्वस्थतेमुळे प्रवचन करता आलं नाही. आज हे पाऊण तासाचं प्रवचन मी आपणास पाठवत आहे. उद्या आपण पुढील विचार पाहूया. झालेली सेवा श्री स्वामीजींच्या चरणारविंदी सादर समर्पित करतो. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु श्री तुकाराम महाराज की जय. श्रीमद सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. ओम शांती शांती शांती.